चला तर आज आपण रक्षाबंधनसाठी स्पेशल रेसिपी बनवूया. त्याच्यासाठी आपण रेसिपी बनवूया. त्याच्यासाठी घेतलेली आहे आपण बिना गॅसची रेसिपी बनवूया, गॅसचा वापर न करता. त्यासाठी काजू घेतले, कोणते पण तुम्ही ड्रायफ्रूट टाकू शकता आवडीनुसार. काजू घेतलेले आहे. इकडे शेंगदाणे घेतलेले आहे. शेंगदाणे जराशे भाजून घेतले, त्याच्यामुळे टेस्ट चांगली लागते. आणि इकडे बदाम घेतली आहे. इकडे इलायची, दूध पावडर घेतलाय, कोणतं पण दूध पावडर घेऊ शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार. आपलं खोबरं खीस घेतलेलं आहे. साखर घेतलेली आहे. एकदम अशी सोपी रेसिपी आहे. तरच्या भांड्यामध्ये आपण खोबरं खीस टाकूया. दूध पावडर टाकूया आपण. आवडीनुसार साखर टाकूया. ती टाकूया आपण. मिक्सर मधून बारीक झालेला आहे. आता एका बॉल मध्ये काढून घेऊया. आपण याच्याच मधलं थोडंसं मिश्रण बाजूला काढून घेऊया. आता याच्यामध्ये आपण दूध टाकूया थोडंसं. कलर टाकूया. ऑरेंज कलर घेतलाय मी खाचा. छान असा डो बनवायचा आहे आपल्याला. असा डो नाही झाला पाहिजे आपला. डो तयार आहे. आता बदाम कट करून घेऊया. तुमच्या आवडीनुसार कोणते पण ड्रायफ्रूट टाकू शकता याच्यामध्ये. मनुका, खजूर, पिस्ता. थोडासा क्रीम कलर टाकलेला आहे. आणखी टाकूया थोडंसं. टाकूया आपण. ग्रीन कलर टाकलाय थोडासा दुधामध्ये. आपल्याला हे मिश्रण घट्ट ठेवायचं आहे. थोडं दूध टाकायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये. आपला असा डो झालेला पाहिजे. असं परफेक्ट झालेलं आहे बघा. मोठी मार्केट मिश्रण मस्त झालेलं आहे आपलं. आता हे मिश्रण आपण बाजूला ठेवूया. पुन्हा करून घेऊया. आता आपल्याकडे
लाटून घेऊया. सेफ आकार देऊन लाटून घेऊया. आतमध्ये त्याचा असा शेप द्यायचा. आता आपण याला रोल करूया. आपला रोल आता फ्रीजर मध्ये आपण कट करायसाठी ठेवूया. बघा फ्रीजर मधून आपण काढलेला आहे, ठीक झालेला आहे. आता कट करूया आपण. कलर आहे, ग्रीन कलर आहे. आता मी टेस्ट